मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं पेट घेतोय किंवा बदलत जातोय ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं कसं चित्र असणार आहे हे कोणालाही स्पष्ट सांगता येणार नसलं तरी सुद्धा ह्या सगळ्यांमध्ये लोकसभेचा प्रभाव किती प्रमाणात पडू शकतो याबद्दल सुद्धा अनेक चर्चा होताना दिसत आहेत. लोकसभेचा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या बाजूनं भूमिका घेण्याची तयारी इतर पक्षांच्या नेत्यांनी करावी अशी अनेकांची अपेक्षा असतानाच बहुतांश नेत्यांनी मात्र स्वबळाचा नारा दिलाय. आता या स्वबळाच्या नाऱ्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील तर राज ठाकरे सुद्धा आहेत, मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत, कुठे ना कुठे बच्चू कडू सुद्धा असू शकतात आणि इतर छोटे मोठे जे काही नेते आहेत पक्ष आहेत ते सुद्धा स्वबळाची भाषा करतायत. या सगळ्यांची मोठमोठ्या शहरांमध्ये बॅनरबाजी जोरात सुरू झाली आहे. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं राज्याच्या निवडणुकीचं समीकरण काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत, जी काही भूमिका राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर घेत आहेत त्याचा प्रभाव म्हणा किंवा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला बसणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आतापर्यंत शरद पवार म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने होते असं बोललं जात होतं, त्याला एकदमच कलाटणी कशी काय मिळाली ह्या सगळ्या विषयावरती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊयात. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं, जेव्हा आपण हा प्रश्न चर्चेला घेतो किंवा मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, राज ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ही सगळी नावं गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. त्यांची वक्तव्य चर्चेत सुद्धा आहेत. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव मोर्चा सुरू केला आणि त्याचा फटका कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीला बसू शकतो अशी चर्चा जोर धरायला लागली. तर काही ठिकाणी तोच फटका भारतीय जनता पक्षाला लागू शकतो असं सुद्धा म्हटलं जातंय. पण एकंदरीत जर समीकरण आपण लक्षात घेतलं तर प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे या दोघांची भूमिका परस्पर विरोधी वाटत असली तरी सुद्धा मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कुठे ना कुठेतरी मनोज जरांगे यांच्या विरोधात आहे असं दिसू लागलंय. आता ह्यामध्ये असा एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय की जे आंबेडकर लोकसभेआधी मनोज जरांगे यांच्याबद्दल पॉझिटिव्ह होते त्यांनी अचानकच आपली भूमिका बदलण्याचं काय कारण आहे. तर त्याच्या मागे निश्चितच मतांची राजकारण असू शकतात. कारण मराठा समाज बांधव वंचितला किती प्रमाणात पसंती देतील हा शंकेचा विषय असू शकतो. पण ओबीसीचे अनेक मतदार कदाचित वंचितला आपल्या बाजूने घेऊ शकतात अशी पण शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली असावी. सोबतच राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली ती एकंदरीत तिसरा पर्याय म्हणून आणि आरक्षणाच्या पुढे जाऊन विचार करणारा नेता म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारावं अशी त्यांची भूमिका असेल. पण ह्या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पाटील ह्यांच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी शरद पवार हे नाव लागलेलं होतं. ते आता अचानकच नाव बाजूला झालंय आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे वळले. कारण की कोणतीही गोष्ट घडली तरी पण त्यामागे शरद पवार यांचाच हात आहे हे समीकरण तयार करून राजकारणाला फिरवण्याचं काम केलं गेलं असावं अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही लोकसभेमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळालं त्यातनं शिंदेचे उमेदवार निवडून देण्यासाठी म्हणून त्यांनी मेहनत घेतली होती असं सुद्धा म्हणतायत. आता फडणवीस यांना गोत्यात आणण्यासाठी आणि एकनाथ शिंदेचा रस्ता मोकळा करण्यासाठी ते प्रयत्न करत असावेत अशी सुद्धा चर्चा आहे. आता या सगळ्या गणितामध्ये स्वबळाचा नारा किती हिट होणार आहे, प्रकाश आंबेडकर यांनी बदललेली भूमिका आणि राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या किती कामी येईल, शरद पवार यांची जागा एकनाथ शिंदे त्यांच्या जागी येतील का, त्याचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकींवरती होईल का आणि त्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर किती महत्वाचा ठरेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.